नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौल्या ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत मिलीबग पिठे ढेकूण यावर्षी का आवडला, यावरती काय नियंत्रण करता येईल. तर सुरुवात करूया मिलीबग नियंत्रण. यावर्षी अतिउष्णता असल्यामुळे मिलीबग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मिलीबगच नाही, प्रत्येक कीड दिसत आहे, थ्रीप दिसत आहे, तुमची पांढरी माशी दिसत आहे, अळी दिसत आहे. हे सर्व उष्णतेमुळे झालेलं आहे. तर आपला विषय आज पिठे ढेकूण मिलीबग. तर हे मिलीबग वाढला खरं आहे, परंतु हा नियंत्रण कसा करायचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी दिसत आहे की पूर्ण खोड जे आहे ते पूर्ण खोड ओले झाले आहेत. तर सुरुवात करूया नियंत्रण कसं करता येईल. तर मी आपण प्रथमच सांगितलं आहे की ड्रंचिंग आळवणी 70% इमिडाक्लोप्रिड याची आळवणी करायची आहे. तर मी ऑलरेडी सांगितलेलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आळवणी ही साधारण सपकेन ते शेंडा टॉपिंगमध्ये या दरम्यान आपण आळवणी करायची आहे. आळवणी करताना अर्थातच गवत नसलं पाहिजे. आळवणी केल्यानंतर साधारण 8 दिवस एकदम कमी पाणी द्यायचं आहे. म्हणजे चौथ्या दिवशी 20 मिनिटं, त्याच्यानंतर 8व्या दिवशी 6व्या दिवशी 20 मिनिटं आणि 8व्या दिवशी थोडंसं जास्त पाणी द्यायचं आहे. ती काळजी घेणे गरजेचं. मी ऑलरेडी ते मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आळवणी 2 नंबर. सेकंड नंबर, खूप आपल्याकडे द्राक्ष बागेवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात मिलीबग आहे. 2-3 वर्षापासून आपल्याला मिलीबग सतत त्रास देत आहे. तर इथे मात्र खोडावरची साल काढून घेणं आहे. अलगद साल काढायची आहे. जी साल सुटलेली आहे 3ऱ्या वर्षापासून, साधारण लागवडीपासून 3ऱ्या वर्षापर्यंत जी द्राक्ष बाग, तेव्हा पहिल्या 2 वर्षात साल दिसत नाही, पण जी साल सुटलेली आहे ती साल अलगद काढून घ्यायची आहे आणि याच्यात पेस्ट करून घ्यायची. पेस्ट कशी करायची आहे, तर पेस्टमध्ये काय काय घ्यायचं आहे. गेरू घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आहे, घ्यायचं आहे आणि हमला घ्यायचा आहे. हमला क्लोरोफायरिफॉस आणि अल्फामिथ्रिनचं एकत्र यायचं औषध येतं. 500 लिटर आपण जर पेस्ट बनवली तर 5 लिटरमध्ये 500 मिली हमला टाकायचा आहे आणि कापडाच्या सहाय्याने पूर्ण पोचवून घ्यायचं आहे. खोड बुडापासून ते ओलांड्यापर्यंत आपण पोचवून घ्यायचं आहे. खूप अतिशय चांगलं उत्तम नियंत्रण मिळतं याच्यात. तुमची अंडी असेल, अंड्याची मिलीबगची पुंजकी असेल, मिलीबग असेल, पूर्ण याच्यात मरून जातो. अति पाऊस झाला तर हे पेस्ट धुवून जाते, नाही तर पेस्ट धुत नाही आणि आपल्याला खोडकिडीसाठी पण उपयोग होतो याचा. जिथे जिथे शक्य आहे इथं तुम्ही ही पेस्ट करू शकता. दुसरी उपाययोजना खोड ओलांडे धुणे. खोड ओलांडे धुण्यासाठी आपण लोकल द्राक्षबागेकरता हमला 200 मिली 200 लिटर पाण्यासाठी घेऊन कमी प्रेशरनं खोड ओलांडे धुवायचे आहे. निर्णयक्षम द्राक्षबागेसाठी क्लोरोफायरिफॉस हमला हा चालणार नाही. याच्याकरिता आपल्याला मेटाडोर 100 मिली अधिक याच्यात ॲप्लॉड 200 मिली याप्रमाणे खोड ओलांडे धुवायचे आहे. खोड ओलांडे धुताना अर्थातच प्रेशर कमी ठेवायचे, यामुळे औषध बी पुरते आणि चांगलं त्या सालीच्या आतमध्ये जातं. ही झाली 2 नंबरची उपाययोजना. 3 नंबर उपाययोजना, तिसऱ्या प्रकारची उपाययोजना ही बायोलॉजिकलमध्ये आपण येते. ही कंपल्सरी सर्व द्राक्ष बागदारांनी करायची आहे. व्हर्टिसिलियम ब्युरिया मेटरायझम. तर साधारण पाऊस चालू झाल्यानंतर व्हर्टिसिलियम 1 लिटर 8 दिवसाने, मेटरायझम 1 लिटर 8 दिवसाने, ब्युरिया 1 लिटर असं ड्रिपनं सोडायचं आहे. असे 3 ॲप्लिकेशन करायचे आहे. 3 वेळा हे सोडायचं आहे. वरती फवारणी, आपले बोर्डची फवारणी संपल्यानंतर साधारण 8 दिवसांनी ही फवारणी घ्यायची. फवारणीमध्ये व्हर्टिसिलियम 500 मिली घ्यायचं आहे. 4 ते 5 दिवसांनी परत ब्युरिया घ्यायचं आहे. 4 ते 5 दिवसांनी परत मेटरायझम घ्यायचं आहे. अशी चिंब फवारणी घ्यायची आहे. यामुळे बायोलॉजिकल नियंत्रण मिळेल. आपल्या द्राक्षबागेत ह्या बुरशा वाढल्यामुळे मिलीबग कंट्रोल होईल. मिलीबग नाही, अगदी तुमचं थोडंफार प्रमाणात उडद्याहीला फरक पडेल, अळीलाही फरक पडेल आणि थ्रिप्सलाही काही प्रमाणात फरक पडेल. तर अशा पद्धतीनं याच्यात एक आहे की व्हर्टिसिलियम ब्युरिया मेटरायझम हे चांगल्या कंपनीचं घेतलं तरच रिझल्ट मिळेल. कारण बऱ्याच कंपन्यांचे रिझल्टच नाही आहे. यामुळे
ज्याचे ज्या कंपनीचे रिझल्ट आहेत त्याच कंपनीचे आपण हे वापरले गेले पाहिजे. आज आपण मिलीबग नियंत्रण कसं करायचं आपण बघितलं. मिलीबग ह्या वर्षी का वाढलं हे बघितलं. धन्यवाद.